बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की अवनीला इकडे राजाचं सर्व सत्य समजलेलं आहे. राजा हा तिच्याशी आत्तापर्यंत किती खोटं बोलला यावरती तिला आता खूप वाईट वाटत आहे. आणि हे सर्व ती आता धन्याला सांगत असताना धन्या तिला समजवत आहे की राजादादाला वहिनी तुम्ही जेवढं वाईट समजताय तेवढा तो वाईट नाही आहे, तो मनाने खूपच चांगला आहे. त्याच्या असं लक्षात आलं की बाण्याने इंटरव्ह्यूसाठी एवढी तयारी केली होती म्हटल्यावरती तुम्ही देखील तयारी कराल आणि यातून तुमचा कॉन्फिडन्सही वाढेल. यासाठीच राजादाने हे सर्व केलं होतं आणि तुम्ही एकदा त्याला एक संधी देऊन बघा ना. आणि राजादा खूप चांगला, साधा आणि सरळ मनाचा आहे असं आता धन्याने अवनीला समजवलेलं आहे. ते दोघेजण बोलतच आता घरी येत असतात. त्यावेळी इकडे घरामध्ये राजाचं आणि बाणाचं हे मोठ्याने भांडण लागलेलं आहे आणि ते खूप मोठमोठ्याने बोलत असतात. एकमेकांचे कॉलरही दोघांनी पकडलेले आहेत आणि या सर्वांमध्ये यशा हा त्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. व त्याच वेळी इकडे धन्या आणि अवनी हे दोघेजण घरी आलेले आहेत. त्यांना आवाज मोठमोठ्याने येत आहे हे पाहण्यासाठीच ते धावत आलेले आहेत. इकडे सुलोचना सुद्धा ही भांडणं सर्व बाहेर उभी राहून पाहत आहे. तिला खूप आनंद झालेला आहे. आणि तेवढ्यातच इकडे बाण्या आणि बाण्या आणि राजाला सोडवण्याच्या नादात आता राजा चुकून यशादाच्याच कानाखाली मारतो आणि हे सर्व आता अवनीच्या समोरच घडतं. त्यामुळे अवनी हदरून गेलेली आहे आणि यशाला तर एवढं वाईट वाटलेलं आहे. त्यानंतर यशा पाहतो तर इकडे अवनी आणि धन्या हे दोघेजण आलेले आहेत. त्यामुळे यशाचा पूर्णच मूड ऑफ होतो आणि तो सरळ आता किचनमध्ये निघून जातो. धन्यालाही या साऱ्या गोष्टी आवडलेल्या नाही आहेत म्हणून धन्या लगेच यशाच्या पाठीमागे गेलेला आहे. तर इकडे राजाला आता काहीच सुचत नाही आहे. त्याने जे काही केलं आहे यावरती त्याला खूप वाईट वाटत आहे आणि तो एका वेगळ्याच सदम्यामध्ये असतो. त्यावेळी अवनीही तिकडे येते आणि अवनीही मोठमोठ्याने राजावरती ओरडू लागते. तो तुझा भाऊ आहे, लहानपणापासून त्याने तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं आहे. मम्मी नसताना सुद्धा तो तुमच्यासाठी किचनमध्ये उभं राहून सर्व काम करतो, तुम्हाला वेळेवरती डबे पोहोचवतो. तरीसुद्धा तू काय केलंस पाहिलंस ना. माझ्याशी आधी खोटं बोललास ते बोललास, पण आता यशादासोबत तू असं वागायला नको होतंस आणि हे तुझं वागणं साप चुकीचं होतं. मी असं ठरवलं होतं की तुला एक चान्स द्यायचा, मात्र तू आज जे काही केलंयस त्यावरून आता माझी अजिबात इच्छा नाही आहे. त्यानंतर राजा इकडे शांतच राहिलेला आहे आणि राजाला आता काहीच बोलायला सुचत नाही आहे. धन्या आता यशाजवळ आलेला आहे आणि यशाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि राजादाने असं करायला नको होतं. त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे हे त्याला कधी समजणार. त्याला एवढं तरी समजायला हवं होतं की तू आमचा मोठा भाऊ आहेस. आणि इकडे आता धन्या रडू लागतो. त्यावेळी यशा त्याला जवळ घेऊन समजवत आहे की राजाने हे सर्व मुद्दाम केलेलं नाही आहे, मी फक्त त्या दोघांची भांडणं सोडवत होतो आणि यामध्ये अवनी मॅडमनी हे सर्व पाहायला नको होतं हेच मला फक्त वाटते. त्यावेळीच अवनी आता किचनमध्ये येते आणि अवनी त्यानंतर आता राजाच्या वतीने माफी मागू लागते आणि यशादा तुम्हाला फार वाईट वाटलंय का, त्याच्याकडून हे चुकीत घडलं आहे, नकळतपणे होऊन गेलेलं आहे, त्याला प्लीज माफ करा असं सर्व बोलून अवनीने आता समजूत काढलेली आहे. आणि यशानेही तिला समजवलेलं आहे की अवनी आता जास्त वेळ तू राजावरती राग धरू नको. राजा आमचा खूप लाडात वाढलेला आहे आणि त्याला जे हवं तेच तो करत होता. लहानपणापासूनच असा खूप हट्टी आहे. सगळ्या भावांच्यात आम्ही त्याचा खूप जास्त लाड केला आहे, त्यामुळेच तो असा आहे. आणि प्लीज तुम्ही त्याला एवढं टोकाचं शिक्षा देऊ नका आणि हे घर सोडून तर अजिबात जाऊ नका. राजावरती सर्वच जण भडकलेले असतात. तो सुरुवातीपासूनच अवनीसोबत खोटं बोलत आलेला आहे आणि त्यामधलं एक खोटं म्हणजे त्याने अवनीपासून लग्नाचं सर्टिफिकेट लपवून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता अवनीच्या सर्व गोष्टी लक्षात येताना अवनी ही यशोदादाला आता प्रॉमिस करते की मी राजाला माफ करेन, पण ही त्याची शेवटची चुकी असेल. यानंतर त्याने अजून काही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्यासोबत खोटं बोलला तर मी कधीच त्याला माफ करणार नाही आणि हे घर सोडूनही निघून जाईल. तर दुसरीकडे अवनीने आता तिच्या बहिणीला फोन केलेला आहे आणि त्यानंतर त्या दोघीजणी जेव्हा कॉलवर बोलत असतात त्यावेळी ती तिच्या बहिणीला सांगत आहे की बहिणी अगं मी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन खूप छान प्रकारे करत आहे व मला लवकरच जॉब भेटेल आणि त्यानंतर मी माझी सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे. आता सकाळी जो प्रकार घडला होता, अवनीचा भाऊ अवनीसोबत कसा बोललाय हे सर्व अवनीला आठवताच इकडे अवनी आता खूप अस्वस्थ झालेली आहे, अवनी इमोशनल झालेली आहे. त्याचवेळी आता चंद्रकांत हा अवनीच्या बहिणीच्या हातामधून फोन काढून घेतो आणि इकडे कोण बोलत आहे असं आता बोलून अवनीसोबत बोलताना आता बोलत आहे की हॅलो. त्यानंतर अवनी ही बोलू लागते की हॅलो
बाबा तुम्ही आहात का? त्यानंतर आता अवनीचे बाबा हे अवनीला चॅलेंज देतात की जर का तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत, तुला असं वाटत आहे की तू एकटी तुझ्या हिमतीवरती सर्व स्वप्न पूर्ण करणार असशील, तर मी सगळ्यांसमोर तुझी माफी मागेल आणि माझी चूक कबूल करून पुन्हा तुला मुलगी म्हणून स्वीकारेल. पण तू जर का तसं केलं नाहीस तर पुन्हा कधीच मी तुझं तोंडही पाहणार नाही. अवनीला आता हे खूप मोठं चॅलेंज भेटलेलं आहे, त्यामुळे अवनीला खूप मोटिवेशनसुद्धा भेटलेलं आहे आणि अवनीला फक्त बाबांनी सॉरी बोलावं यासाठी अवनीने पुन्हा प्रयत्न करून आता तिला हवा तो जॉब मिळवण्याचा, तिची सर्व स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता यशा हा राजाला माफ करेल का? पुन्हा यशा आणि त्यांच्या दांगट कुटुंबांमध्ये व्यवस्थित बोलणं होईल का? हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.